केला जाईल। आयोजकांची सूचना, खेळाडू कक्षा सोडून आपण कुठेही जाऊ नका। खेळाडू कक्षामध्ये इतर कुणालाही तिथं संधी देऊ नका, अन्यथा लगेच पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल। खुर्च्या दिल्यात त्या तिथं खेळाडूच बसा, ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। भावांनो, चांगले खेळा, यशस्वी व्हा। सामन्याला झाली आहे सुरुवात। पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती इथं पहिल्या चेंडूवरती 3 धावा इथं अर्जित करतायत। चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या। तुमच्या सर्वांच्या विनंतीस या ठिकाणी मान दिलेला आहे। आपण सामना 4 षटकांचा खेळवत आहोत। आपण सर्वांनी वेळ पाळणं फार गरजेचं आहे। इथं टायमर चालू आहे, प्रत्येक सेकंदाचा इथं टाइम काउंट केला जात आहे। धावफलकावरती 3 धावा, पहिला षटक आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात। सलामीची जोडी समीर आणि वैभव। समीरच्या बॅटमधनं 3 धावा आल्या। स्ट्राईक रोटेट, वैभव स्ट्राईक एंड वरती। गोलंदाज आकाश। चला, फलंदाजांनी सुद्धा आपला वेळ पाळणं गरजेचं आहे। नेक्स्ट बॉल, यावेळेस खेळलाय फटका त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये। अतिशय चांगल्या दर्जाची फिल्डिंग दरम्यान आपण पाहताय, तर एक सिंगल कंप्लीट करतायत। निश्चितच या चेंडूवरती एकेरी धाव येईल। धावफलकावरती जोडतायत सिंगल। स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 4 या आकड्यावरती। सामना डोंगर नावे आणि त्यांच्या विरोधात बांदिवली या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच आपण पाहताय। षटक क्रमांक पहिलं, गोलंदाज गोलंदाजी करत असताना आकाश। सुरुवात झाली आहे, लेफ्ट आर्म मारा। यावेळेस हा चेंडू पहा, निश्चित चेक केला जातोय पंचांनी। पंचांचा इशारा नो बॉल, या ठिकाणी नो बॉल घोषित केलेला आहे। तीनही विजयी संघांचे कर्णधार जय बजरंग वडवली, जय गावदेव झुगरेवाडी आणि सिद्धार्थ देवपे तिन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी त्वरित संपर्क साधा। यावेळेस फटका चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंग, जबरदस्त प्रहार, सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पल्ल्याड। क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार। सर्व आपण प्रेक्षक पाहताय, चारी बाजूला अतिशय दाटीवाटीनं प्रचंड गर्दी। रात्रीची टुर्नामेंट भरवण्याचं हे नेमकं उद्देश आयोजकांचा असतं, गर्दी जमवणं, प्रेक्षकांसाठी चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट अरेंज करणं। या ठिकाणी जेलची सुवर्ण संधी, लगेच कमबॅक, षटकारानंतर लगेच प्रत्युत्तर, फलंदाज इथे बाद होतोय। लागलेला हा पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला, समीर माघारी परततोय, पहिला हादरा। चला, वडवली, झुगरेवाडी आणि देवपे आणि विजय संघ, चला आपण या ठिकाणी या। विजय संघ म्हणजे दोन्ही संघाचे आमच्या सोबत 12वे प्लेयर आहेत। वडवली, झुगरेवाडी आणि देवपे आपण तयार राहा। या ठिकाणी आपण एका षटकानंतर लगेच लॉट्स टाकणार आहोत। ओके, यावेळेस फटका खेळलाय ऑन साइडला, फिल्डर त्या ठिकाणी आहे, एका टप्प्यावरती चेंडूला अडवतोय, फेकतोय। एक सिंगल धाव इथं कंप्लीट केली आहे। एका धावेची मदत आली, धावफलकावरती 12 धावा। षटक पहिलं, आकाश गोलंदाजी करत असताना डोंगरनावे संघाच्या वतीनं हे षटक क्रमांक पहिलं। जय बजरंग डोंगरनावे ब हा संघ मैदानावरती खेळतोय। आकाश खुनेचा हा चेंडू समोर खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी दूरवरची चेस आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर जबरदस्त आक्रमक प्रहार आपल्याला पाहायला मिळाला। सरळ चेंडू झालाय सीमा पार, 4 धावा, चौकार। इथं लॉट्स टाकले जात आहेत, 3 संघ आणि दोन्ही संघाचे 12वे प्लेयर या ठिकाणी आमच्या सोबत आहेत। पुढच्या मॅचेस कशा असतील यासाठी आपण लॉट्स टाकलेले आहेत। पहिल्या 2 चिठ्ठ्या ज्या संघांच्या निघतील त्यांची मॅच पहिली खेळवणार आहोत। सिद्धार्थ देवपे आणि त्यांच्या विरोधात झुगरेवाडी।
देवपे आणि झुगरेवाडी आपण तयार राहा आणि जय बजरंग वडवली विपक्ष विजयी संघ अशी दुसरी मॅच असणार आहे. धनंजय आलाय दुसऱ्या षटकासाठी. आपण पाहताय गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक दुसरं चालू झालंय. यावेळेस आपण पाहताय हा चेंडू सुंदररित्या या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण स्पर्धा पाहताय. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 हा थरार. अर्थातच रुपेशदादा कंठे आज आपल्यामध्ये नाही आहेत. आपल्या सर्वांना सोडून आपला भाऊ जरूर निघून गेलाय, मात्र त्याच्या आठवणी अगदी क्षणाक्षणाला आपल्या सर्वांच्या हृदयावरती कोरल्या गेल्यात. या सर्वांच्या हृदयावरती कोरलेल्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025. अर्थातच रुपेशदादा आपल्या सर्वांच्या मध्ये सातत्यानं असायचे, आज आपल्यामध्ये नाही आहेत. मित्रांनो, त्यांची लाडकी कन्या अर्थातच अंशिका रुपेशदादा कंठे या लाडक्या लेकीचा आज वाढदिवस आहे. निश्चितच आजच्या 12 नंतर नवीन दिवसाला सुरुवात झाली आणि वाढदिवस या ठिकाणी या लाडक्या लेकीचा असणार आहे, अंशिकाचा. या लाडक्या बाळाला आपण सर्वांनी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात. तिचा वाढदिवस आपण उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोतच, मात्र 12 नंतर आज आपण या लाडक्या बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात. आपला मित्र आपल्यामध्ये जरूर नाहीये, मात्र मित्रांनो, आपण सर्वजण कांडोळ ग्रामस्थ आणि रुपेशदादाचे सर्व मित्र मंडळी आपण या लेकीला कधी तिच्या बापाची निश्चितच आठवण ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला त्यांच्या सर्वांच्या पाठीशी आपण उभे राहूयात, अशा अपेक्षा आणि अशी संकल्पना घेऊन ही स्पर्धा आपण पाहताय. या दरम्यान आपण पाहाल फलंदाज धावबाद होतोय. महत्वाची मॅच आहे. मैदानावरती क्रिकेट सुद्धा महत्वाचं आहे. अतिशय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा हादरा बॅटिंग करणाऱ्या टीमला ज्या आणून बांधिवलेला फलंदाज रनआउट. ग्रामस्थ मंडळ आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कानोळ आयोजित तथा रुपेशदादा प्रतिष्ठान कानोळ आयोजित स्पर्धा आपण पाहताय. रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही अतिशय बहुचर्चित स्पर्धा मुरबाडच्या क्रिकेटला उच्च स्थान तथा मसा ग्रामीणच्या क्रिकेटला उंचीवरती नेणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच रुपेशदादा स्मृती चषक 2025 स्पर्धेची आजची दुसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. या ठिकाणी आपण पाहताय टाइम काउंटडाऊन केला जात आहे. 8 मिनिटं आपण इथं खर्च करत आहात. 2 षटकांसाठी 8 मिनिटं तुम्ही खर्च केलीत. बरोबर वेळेमध्ये 2 षटकं टाकली आहेत. भावांनो, चला वेळेची काळजी घ्या. आपण मीटिंग करत असताना काही सेकंद एकमेकांशी त्वरित चर्चा करा. निश्चितच नजरानजर करून तुम्ही चांगले चांगले निर्णय घेऊ शकता. अशा पद्धतीने इथून वेळेची काळजी घेणं गरजेचं आहे. एकमेकांवरती विश्वास ठेवा आणि वेळेची काळजी घेणं गरजेचं आहे. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती जोडल्यात त्या 21 धावा. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती खेळतोय टीम बांधिवली. आणि लाईटचे जे टावर आहेत तिथं माझे बंधुराज जे जे उभे आहेत सर्वांना भावांना विनंती आहे, आपण त्या टावरपासून थोडंसं दूर उभे राहा, कारण इलेक्ट्रिकचा टावर आहे. कदाचित आपल्याला शॉक सुद्धा लागू शकतो. हाय व्होल्टेजचे टावरच आहेत. त्याचबरोबर तिथं जर धक्का लागला तर ते टावर पडतील आणि आपल्याला या मॅचमध्ये अडथळा येऊ शकतो. या अनुषंगाने आपण सर्वांनी काळजी घ्या. जे जे माझे बंधुराज त्या टावरच्या बाजूला उभे आहेत थोडेसे बाजूला सरका. प्रेमाची सूचना. यावेळेस खेळलेला फटका आणि दमदार स्ट्रोक येतोय. सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू रवाना. चौकार.
प्रवीण गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याचं स्वागत चौकाराने झालंय. धावफलकावरती आपण पाहिलं तर एकंदरीत 25 धावा, 25 ऑन द बोर्ड. बांदिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना जय हनुमान बांदिवली, बॅट्समन स्ट्राईक एंड वरती अमोल. पहिलाच बॉल चौकार ठोकलाय. हा चेंडू प्रचंड वेगवान, अति वेगवान. टप्पा खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारे अंदाज आला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव स्वरूपात इथं संपन्न होत असताना अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून चौकार आला. त्यानंतर लगेचच उत्तर दिलंय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. नेक्स्ट डिलिव्हरी राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाजाला काही कळायच्या आत प्रचंड वेगवान चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना प्रवीणला आपण पाहिलंय. अप्रतिम दर्जाचा चेंडू, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. डीजे आमिर आपलं मनापासून कौतुक आम्ही करू. या ठिकाणी आपण पाहताय आई एकविरेचं स्मरण केलं जातंय. चारी बाजूला ज्या वेळेला आम्हाला वेळ मिळाला तेव्हा आम्ही मैदानाच्या चारी बाजूला एक मस्त राऊंड मारला. भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. चारी बाजूला प्रेक्षक राजा जिथं जागा मिळेल तिथून आनंद लुटतोय. अगदी समोर आमच्या साईड स्क्रीनच्या बाजूला एक झाड आहे. त्या झाडावरती सुद्धा प्रेक्षक राजे आमचे त्या ठिकाणी उभे आणि निश्चितच झाडावरती चढून सुद्धा आनंद लुटतायत. या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. विशेष कौतुक आम्ही नावे सासणे ग्रामस्थांचं करूयात, कारण ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा पार पडण्यासाठी भरपूर मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. मान्यवर महेशजी हेगडे, आपण कुठं असाल तर आपणास विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. महेश हेगडे, आपण कुठं असाल तर या ठिकाणी आपले मित्र वाट पाहत आहेत. हा चेंडू फुलटोज आहे. आक्रमक प्रहार, प्रॉपर टायमिंग. जसा चेंडू बॅटवरती आलाय त्याच्यावरती 6 धावांची मोहर उमटवली आहे. दमदार स्ट्रोक, षटकार. संपूर्ण महाराष्ट्रावरती काळी नजर या ठिकाणी पाहायला मिळाली. मुघलांचे साम्राज्य होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपा सर्वांना, मराठी जनांना निश्चितच मोकळा श्वास घेण्याची उसंत नव्हती. अशा वेळेला क्रांती सूर्याचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 350 वर्षापूर्वी आपल्या सर्वांसाठी शिवरायांनी जन्म घेतला आणि या महाराष्ट्राचा उद्धार त्यांनी केला. ते होते म्हणून आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. छत्रपती शिवरायांचं गुणगौरव सातत्यानं केलं जातंय. डीजे आमिर आपला आम्ही मनापासून कौतुक करू, कारण मित्रांनो, जरूर आपला राजा देव नव्हता, मात्र आपल्या देव्हाऱ्यात आज जो देव आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आहे. ही काळजी निश्चितच आपण सातत्यानं जपली पाहिजे. छत्रपती शिवरायांचं गुणगौरव सातत्यानं झालं पाहिजे. या अनुषंगाने आपण पाहताय तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. या ठिकाणी चेक करायचं आहे, हाईट फॅक्टर चेक केला जाईल. निश्चितच मॅच सुद्धा महत्त्वाची आहे. तिसरे पंच आम्हाला जोडले जात आहेत. योगीराज बुटेरे सर या ठिकाणी चेक करतील. टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला स्पीडअप करा मित्रांनो, फिल्डिंग सजवून घ्या. या ठिकाणी आपण पाहताय षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहताय. निश्चितच 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती 34 धावा. अतिशय वेळेमध्ये खेळ या ठिकाणी पूर्ण करत असताना डोंगरनावे ब संघ मैदानावरती जय बजरंग डोंगरनावे ब संघाचं मनापासून कौतुक आपण करूयात. निश्चितच आपण पाहताय 3 षटकं बरोबर वेळेत कंप्लीट केली आहेत. भावांनो, चौथं येणारं षटक सुद्धा वेळेवरती कंप्लीट करा आणि आयोजकांना आणि संपूर्ण प्रेक्षक जनांना आपण सर्वजण सहकार्य करा. या ठिकाणी 3 षटकांच्या अंती धावफलकावरती 34 धावा, 3 गडी बाद. सामना आपल्याला नक्कीच चांगला पाहायला मिळेल. क्वालिटी क्रिकेट या परिसरात आल्यानंतर तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळत असतं. या अनुषंगाने चाललेला हा सामना आपण पाहताय. चला स्पीडअप करा. बांदिवली विपक्ष त्यांना फाईट देत असताना संघ मैदानावरती डोंगरनावे ब
या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच 3 षटकं संपलेली आहेत. 34 धावा धावफलकावर. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, बॅटची एज आणि शॉट फाईन लेग वरती अप्रतिम दर्जाचा झेल. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला हादरा. जय हनुमान बांदिवलीला. बॅट्समन आउट. डीजे आमिर या ठिकाणी 34 धावा. चौथा फलंदाज माघारी परतलाय. दिनेश शिर्के यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. डोंगरनावे या संघासाठी यावेळेस फटका चांगला खेळलाय. जबरदस्त फटका. बॅकफुटला जाऊन पंच दिलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स पार. चौकार. झुगरेवाडी संघाचे कॅप्टन जय गावदेव झुगरेवाडी आणि सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी तयार राहा. यानंतर आपला सामना खेळवला जाईल. टॉस करायचा आहे. या ठिकाणी खेळलाय. पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी बीट केलाय. दूरवरनं फिल्डर येईल, पकडण्याचा प्रयत्न करेल आणि जोपर्यंत पकडेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा इथं सिंगल धाव येते. धावफलकावरती ऍड करतायत. 39 धावा. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना दीपेशला आपण पाहताय. जय बजरंग डोंगरनावे संघासाठी युवा यंगस्टर आणि यंगिस्तान खेळाडू दीपेश खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे. ही जिम्मेदारी पार पाडत असताना चौथ्या अंतिम निर्णायक षटकाची स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. वैभव ज्याच्या बॅटमधनं 17 धावा अद्यापपर्यंत आल्यात. पुन्हा एकदा संधी आली आहे. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला मात्र दूरवरनं झेल टिपण्यासाठी जाईल, पकडेल, फेकेल तोपर्यंत पुन्हा इथं 2 धावा कंप्लीट करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चितच 2च धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही सूचना तुम्हाला देतोय. आपण जर मातीच्या खेळपट्टीवरती प्रॅक्टिस करत असाल तर सिमेंटच्या खेळपट्टीवरती आल्यानंतर आपले शूज आपल्याला साथ देतात का, शूजचे सोल साथ देतात का, ही काळजी घ्या. एकदा चेक करा आणि त्या अनुषंगाने मैदानावरती खेळा. आपण आपलं आरोग्य जपणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. दीपेश आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती आदळलाय. स्वतःचा बचाव करत असताना हा चेंडू आपण पाहताय तर जागेवरती स्थिरावलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावरती पेश करत असताना दीपेश षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक चौथं षटकातील शेवटचा चेंडू इथं मार्गस्थ होईल. गोलंदाज दीपेशचं कौतुक आपण करतोय. चला जय गावदेव झुगरेवाडी आणि सिद्धार्थ स्पोर्ट देवपे आपण सर्वांनी तयार राहा. यावेळेस खेळला फटका त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर आहे. पकडतोय, फेकतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी होईल का. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय सोपवलेला आहे. चेक करायचंय. दुसऱ्या धावेसाठी ज्या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यावेळेला काय घडलं हे आपण चेक करूया. झुगरेवाडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सिद्धार्थ देवपे या दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. आपण टॉस करूयात. भालचंद्र दादा दवणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. तत्पूर्वी जो निर्णय गुलदस्त्यात आहे तो सुद्धा आपण चेक करतोय. टेनकिकची ही खासियत आहे. टॉस सुद्धा होतोय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट. शेवटच्या चेंडूवरती फक्त
तिसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट. मित्रांनो 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला कळतोय की 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट. सिद्धार्थ देवपे संघानं टॉस विन आणि फिल्डिंग घेतलेली आहे आणि जय गावदेव झुगरेवाडी या संघाला बॅटिंगचं पाचारण. नेक्स्ट मॅच. तत्पूर्वी हा विद्यमान सामना जो चालू आहे धावफलकावरती 4 षटकं संपलेली आहेत. 43 धावा जमवल्या आणि 44 धावांचं आव्हान इथं ठेवलंय विजयासाठी. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल निश्चितच परिवर्तन करूयात. या ऐकूयात आमचे मित्र समालोचन क्षेत्रामधनं निश्चितच आपल्या नावाची छाप सोडणारं लाडकं व्यक्तिमत्व या परिसराचा भूमिपुत्र आवाज कुमारजी बाबरे सर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकत होता म्हणजेच सोमनाथजी खाडे सर. एक चांगलं आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये एक भरपूर अशी माहिती असणारे आमचे साथी समालोचक मित्र म्हणजे सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. 24 बॉल आणि 44 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये असेल. चला फिल्डिंग सेट करा. टाइम वॉच आम्ही इथे लगेच सुरू करत आहोत. 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटके ते कव्हर करावे लागतील. अन्यथा जी मात्र पॅनल्टी मॅनेजमेंट कमिटी देईल ते तुम्हाला मान्य करावा लागेल. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाले. मागील मॅच मध्ये ज्याने अष्टपैलूची कामगिरी केली होती बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्कीच 30 धावा ठोकल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट प्राप्त केली होती तो आकाश. आणि त्याच बरोबरीने विचार केला तर रोहित ही जोडी मैदानामध्ये एंटर झाले. आपण खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर नक्कीच एक माफक आव्हान या मॅच मध्ये आपण पाहतोय. कारण 24 बॉल आणि 44 धाब्यांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाले आणि टाइम वॉच आम्ही सुरू करतोय. मॅचला देखील होते सुरुवात. क्रमांक 1 च्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गोलंदाज समीर भोईर. खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक खूप मोठं नाव मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये समीर भोईरला पाहतोय. पहिलाच बॉल बॅकफुटवर कट केला आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक जबरदस्त पाहायला मिळालं. याच अनुषंगाने पहिला डॉट आलाय. चांगलं नक्कीच आपण पाहिलं गेलं तर सध्या नक्कीच समीर भोईरला पाहतोय क्रमांक 1 च्या षटकामध्ये. हो पुन्हा एकदा जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि त्याचबरोबरीने 2 धाव्यांची मागणी केली होती आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय. 2 धाव्यांच्या मदतीने खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आरंभ आणि प्रारंभ आणि शुभारंभ देखील होताना शिवमात्र संघाचा आपण पाहतोय. आकाश पुणे आणि त्याचबरोबरीने विचार केला तर रोहित ही जोडी पाहतोय. सन्माननीय दिनेश दादा शेळके याचकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑन साइडला इथे पाहिलं गेलं तर नक्कीच वाईडिश लोंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आला पोहोचला देखील. बॉल देखील गॅदर केलं. याच दरम्यान विचार केला तर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकताना देखील पाहतोय. 3 या आकड्यावर समीर भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आतापर्यंत 3 बॉल फेस केले. 3 बॉल मध्ये 3 धावा ज्यामध्ये खर्च केल्या. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो आणि आज देखील कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल या मॅच मध्ये
इथं देखील पाहिलं जाईल. हो चला मॅचला पुन्हा एकदा स्पीडअप करणं आवश्यकता असेल. समीर भोईर आपणास चला विनंती असेल. पुढील बॉल ओहो इथे पहिला आणि नक्कीच दांडी 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 गोल. पहिली विकेट प्राप्त केले आणि नक्कीच इथे पाहिलं गेलं तर फार मोठी विकेट या मॅच मध्ये आणि नक्कीच समीर भोईर जबरदस्त गोलंदाजी आणि नक्कीच पहिली विकेट प्राप्त करताना आपल्या अकाउंट मध्ये समीर भोईरला पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. सध्या विचार केला तर नक्कीच आपल्या संघासाठी सातत्याने अशा प्रकारची कामगिरी क्षमता समीर भोईर करत असतो आणि या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करताना आपण समीर भोईरला पाहतोय. आतापर्यंत विचार केला 4 बॉल फेस केले. 4 बॉल मध्ये नक्कीच 1 विकेट प्राप्त केली आणि 3 धाबा खर्च करताना आपण पाहतोय. आपल्या संघाची साथ सोडताना रोहितला पाहतोय. स्वस्तामध्ये बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार होताना देखील रोहितला पाहतो या मॅच मध्ये. इथे नक्कीच पुन्हा एकदा विचार केला होता पंचांकडे प्रश्न आणि नक्कीच पंचांनी दाद फेटाळली गेली आणि हा देखील डॉट बॉल. जबरदस्त कामगिरी समीर भोईर या मॅच मध्ये करताना. पुढील बॉल शेवटचा बॉल असेल अंतिम बॉल. ओहो पुन्हा एकदा इथे पाहिलं गेलं तर की यष्टीरक्षक झाला बीड आणि बॉल थांबणार नाही. बॉल गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करीत अलाय चौकार. नशिबाची साथ इथे मिळाली आणि धावफलक आता 4 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बॅटिंग करणारी टीम जय बजरंग डोंगरनावे बी या संघाला मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर नक्कीच आकाश कुणे याच्यावर मोठी जिम्मेदारी असेल. सन्माननीय मयूरदादा कुणे याचकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 18 बॉल 37 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी जय बजरंग डोंगरनावे बी या संघाला. सध्या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर नक्कीच आकाश आणि पवन ही जोडी पाहतोय आणि नक्कीच एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. आता आपल्या टीमवर इथे संकट आलंय. संकटाला दूर करायचं असेल तर नक्कीच आकाश कुणे आणि पवन याला मोठी जिम्मेदारी या मॅच मध्ये घ्यावी लागेल. तशा प्रकारची जिम्मेदारी या मॅच मध्ये घेतील का प्रश्न देखील उपस्थित असेल. येणारे 18 बॉल इथे सांगून जातील या मॅच मध्ये घडेल काय आणि या मॅच मध्ये बिघडेल काय. स्पीडअप करणं अपेक्षित राहील. आतापर्यंत जास्तीचा वेळ घेत आहेत फिल्डिंग करणारी टीम. बांदिवली संघ क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात. क्रमांक 2च्या षटकामध्ये वैभव गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर केलाय समोर लॉफ्ट केलाय लोंगवान क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक देखील पोहोचला तिथे. दुसऱ्या धावेची मागणी आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे पूर्ण होताना पाहतोय. नो डाऊट डेफिनेटली 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचले खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर 9 या आकड्यावर. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते आणि या सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं 17 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवर देखील आपण पाहिलं गेलं तर अटॅक येणं देखील आवश्यकता असेल. जिम्मेदारी देखील मोठी आहे या मॅच मध्ये. सध्या पवन आणि आकाश खुने ही जोडी पाहतोय. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी अष्टपैलूची कामगिरी आकाश खुनेने केली होती. या मॅच मध्ये आता तशा प्रकारची फटकेबाजी करून आपल्या संघाला इथे विजय संपादित करून देईल का क्षमत्र आकाश खुने. पहिला बॉल दुहेरी धावा खर्च केल्या गोलंदाज वैभव. राईट नंबर राऊंड द विकेट. उलटा केल्याचा प्रयत्न इथे पाहिलं गेलं तर नक्कीच सातत्याने त्याच पद्धतीचं चित्र देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ग्रीप मिळाली नाहीये आणि याच दरम्यान थोडंसं इथे व्यत्यय येताना गोलंदाजाला आपण पाहतोय आणि सध्या विचार केला हा आलाय डॉट बॉल. सध्या अडचण निर्माण झाली बॅटिंग करणारी टीम जय बजरंग डोंगरनावे बी या संघासमोर. अडचणी ते दूर करायची असेल तर नक्कीच प्रत्येक बॉलवर अटॅक येणं देखील आवश्यकता असेल. आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 16 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता असेल. सध्याच्या घडीला विचार केला तर 13.13 च्या सरासरीने ही धावगती बॅटिंग करणारी टीम जय बजरंग डोंगरनावे बी या संघाला काढावी लागेल.
सध्या क्रमांक 2च्या षटकासाठी ज्याच्यावर विश्वास संपादित केलाय मात्र फिल्डिंग करणार टीम म्हणजे जय हनुमान बांदिवली या संघाच्या कॅप्टनने म्हणजेच गोलंदाज वैभववर पहिल्या बॉलवर दुहेरी धाव खर्च केली. त्यानंतर एक डॉट बॉल आला. नक्कीच 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं इथे कव्हर करावे लागतील, नाहीतर जी पॅनल्टी दिली जाईल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. नेक्स्ट बॉल असेल राईट राऊंड द विकेट. 16 बॉल 35 धावांची आवश्यकता. 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील. रोहितने आपल्या संघाची साथ सोडली. त्यानंतर आपण पाहिलं गेलं पवन नावाचा बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय आणि त्याच्याकडनं देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील या मॅच मध्ये. ओहो, इथे पाहिलं गेलं तर नक्कीच लाऊड अपील केले पंचांकडे, पण पंचांनी मात्र कोणती दाद दिली नाही. या टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल आणि याच दरम्यान विचार केला तर हा आलाय डॉट बॉल. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करायची होती त्यासाठी समीर भोईर ओके मैदानामध्ये प्लीज एंटर व्हा. स्वयंसेवक स्प्रेची मागणी केली. मेडिकल बॉक्स घेऊन देखील आपण मैदानामध्ये एंटर झालेत. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन देखील या स्पर्धेचं पाहतोय. आणि सध्या पाहिलं गेलं तर आता मॅच मध्ये आवश्यकता असेल जिंकण्यासाठी 15 बॉल आणि 35 धावांची. सर्व काही सुविधा देखील या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. थोडंसं इथे पाहिलं गेलं तर गोलंदाजाला व्यत्यय आलं होतं आणि त्याच अनुषंगाने ते मेडिकल बॉक्स देखील आपण मैदानामध्ये एंटर होताना पाहिलं. चांगली तपासणी देखील केली जाईल गोलंदाजाची आणि याच अनुषंगाने आता पाहिलं गेलं तर नक्कीच पुन्हा एकदा आपण मॅचकडे बोलतोय. 15 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, येणारे वेळ, येणारे 15 बॉल ठरून जातील. मॅचला होते सुरुवात. ओहो, इथे पुन्हा एकदा विकेट केल्याचा प्रयत्न टॉप एज लागलाय आणि इथे विकेट आणि विकेट, महत्वाची विकेट, गोल्डन विकेट या मॅच मध्ये. कारण की मागील मॅचचा जो हिरो होता तो या मॅच मध्ये झिरो ठरलाय. आणि नक्कीच मित्रांनो, क्रिकेट मध्ये वर्तमान काळाला खूप महत्व असतं, कारण की भविष्य काळ आणि भूतकाळाला महत्व नसतं. कारण की तुम्ही भविष्य काळात किंवा भूतकाळात जरी हिरो असला तरी वर्तमान काळामध्ये झिरो ठरला तर नक्कीच आपला संघ इथे पराभूत होऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने आता या मॅच मध्ये एक टर्निंग पॉइंट, आकाश खुनेची विकेट. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना गोलंदाजी करणार टीम भांदिवली या संघाला आपण पाहतोय. मॅच मध्ये आवश्यकता असेल 14 बॉल आणि 35 धावांची. क्रमांक 2च्या षटकासाठी इन्व्हाइट केलं होतं वैभव या गोलंदाजाला आणि जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये करताना वैभव. पुढील बॉल असेल. आतापर्यंत 9 मिनिटे यूज केलेत. ओहो, शॉर्ट बॉल होता ऑन साइडला. इथे पाहावं लागेल क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये अगदी घरपोच सेवा, कोणती चूक करत नाहीये आणि विकेटचा पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. आणखीन एक धक्का बसतोय जय बजरंग डोंगरनवे बी या संघाला. नक्कीच 14 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला हा चेंडू कव्हर करावा लागेल. चला, शेवटचे काही सेकंद तुमच्याकडे राहिलेत आणि त्या सेकंदामध्ये तुम्हाला हा चेंडू कव्हर करावा लागेल. 13 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल. ओहो, इथे नक्कीच घडलंय काय,
रिले कॅच, जबरदस्त कॉट आणि विकेट हॅट्रिक देखील इथे कंप्लीट करताना गोलंदाज वैभव, जबरदस्त. आणि नक्कीच या आताच आपल्याला सूचना आल्यात, माहिती पूर्ण आमच्यापर्यंत पोहोचली की या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा ठरलाय वैभव गोलंदाज. आणि नक्कीच विकेट हॅट्रिक साठी भरपूर पारितोषिक देखील या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सन्माननीय मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन दादा धुमाळ याचकडनं एक बादली असेल या विकेट हॅट्रिक साठी. त्याच बरोबरीने आपण पाहिलं गेलं तर सन्माननीय हितेश दादा कंटे याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि त्याच बरोबरीने विचार केला प्रशिक दादा बांगर याचकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्पीडअप घ्या प्लीज. चला तर नक्कीच वैभव दादा बांधिवली गावचे चेअरमन सन्माननीय योगेश दादा भोईर याचकडनं वैभव साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्पीडअप करा पहिले. दिनेश दादा शेळके याचकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला मित्रांनो, जास्तीचा वेळ घेत आहेत. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे. पहिलाच बॉल असेल आणि पहिलाच बॉलवर इथे पाहिलं गेले तर डॉट बॉल फेकला गेला. वाईट साठी तिसऱ्या पंचांकडे प्रश्न देखील विचारला गेला आहे आणि इथे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत देवीदास बुटेरे सर असतील. बॉल असेल, फेर बॉल असेल आणि नक्कीच फेर बॉल असेल. हा देखील आलाय डॉट बॉल. ओहो, इथे नक्कीच स्वीपर शॉट खेळायचा प्रयत्न केला होता. बाटाने बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल एक्स्ट्रा बाउन्स झाला. याच दरम्यान विचार केला तर बॉल जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या मॅच मध्ये आपण समीकरण सातत्याने चेंजेस होताना पाहतोय. सध्या मॅच मध्ये विचार केला तर नक्कीच संकट आलंय. मात्र बॅटिंग टीम म्हणजे जय बजरंग डोंगरनावे बी या संघावर इथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहे उपस्थित. 2 धाब्यांची मागणी केली होती आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे पूर्ण होताना आपण पाहतोय. सध्या मॅच मध्ये आता 9 बॉल आणि 33 धाब्यांची आवश्यकता असते. प्रत्येक बॉलवर षटकार ठोकावा लागेल या मॅच मध्ये. नक्कीच षटकार ठोकेल का प्रश्न देखील उपस्थित असेल. सध्या बॅटिंग टीम ओहो, इथे पाहावं लागेल. यॉर्क लेन मध्ये चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर देखील खेळला होता. लोंगवान क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं होतं. एक्झिक्यूटिव्ह केला होता. याच दरम्यान एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय. आणि सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने फोर्स करायचा होता डीप मध्ये, पण नक्कीच त्याच दरम्यान विचार केला तर बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. याच अनुषंगाने नक्कीच हा देखील आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाजी करणाऱ्या टीमची आपण पाहिली बांधिवली या संघाची. सात बॉल आणि 32 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. पुढे सरसावत केल्याचा प्रयत्न. विकेट किपर देखील थोडासा इथे बीट झाला होता आणि याच दरम्यान नक्कीच विकेट आणि विकेट आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस करताना मॅच मध्ये आपण जय बजरंग डोंगरनावे बी या संघाकडनं पाहतोय. आणि सध्या या मॅच मध्ये आता पूर्णपणे दबाव आणि वर्चस्व गाजवताना मात्र बांदिवली या संघाला आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केली या मॅच मध्ये. जर आपण पाहिलं गेलं तर 6 बॉल आणि 32 धाब्यांची आवश्यकता असेल.
6 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पूर्णपणे संकट आणि संकट बॅटिंग करणारी टीम म्हणजेच जय बजरंग डोंगरनामे बी या संघावर आलंय. संकटाला दूर करायचा असेल तर प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे फेकावा लागेल, यात काही शंका नाहीये. कारण की 6 बॉल 32 धावा, एखादा डॉट बॉल आला तर पूर्णपणे क्षमता वर्चस्व गाजवू शकतो या मॅच मध्ये फिल्डिंग करणारी टीम, यात काही शंका नाहीये. 6 बॉल आणि 32 धावा. क्रमांक 4च्या षटकाला झाली सुरुवात. संदीप गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि संदीप पाहिलं जाईल कशा प्रकारची कामगिरी संदीपच्या माध्यमातून या मॅच मध्ये होईल. जर्सी नंबर 12 कॉमेडी बॉक्स एंड करणे ते गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने. चला पुन्हा एकदा जास्तीचा वेळ घेतायत. मॅचला होते सुरुवात. 6 बॉल 32 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर की जडव्या बॅटने फोर्स करायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला गेला. यष्टी रक्षक देखील आला होता, बॉल पर्यंत पोहोचला देखील होता. याच दरम्यान एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकते. एकेरी आणि दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते. 13 धावसंख्या धावफलकावर. 5 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. ओहो, इथे लॉफ्ट केलंय, बिग हिट केलंय आणि बॉलला पाठवून दिलंय. जबरदस्त कॉर्ड देखील पकडला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त शेवटच्या मोमेंटला हा बॉल जर्ज केला आणि आणखीन एक विकेटचा पतन. समीर भोईर हे नाम नाही ब्रांडे बॉस. नक्कीच सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि या मॅच मध्ये देखील आपला चांगला एफर्ट देताना अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो. आणि आता 4 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता मॅच मध्ये असेल. दुसऱ्या बॉलवर देखील विकेट प्राप्त केली. पहिल्या बॉलचा विचार केला, पहिल्या बॉल मध्ये एक सिंगल, त्यानंतर विकेट. पुढील 4 बॉल शिल्लक असतील. ओहो, इथे नक्कीच लाईन टप्पा अतिशय चांगला होता आणि याच दरम्यान पाहिलं गेलं तर हा देखील आलाय डॉट बॉल. 3 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. जर पाहिलं गेलं तर नक्कीच या मॅच मध्ये चांगलं वर्चस्व गाजवताना मात्र आपण बांधिवली या संघाला पाहतोय. आणि यानंतरचा सामना असेल देवपे. आपण क्षेत्ररक्षण स्वीकार केलेत आणि लगेचच येऊन इथे रेडी व्हा आणि लगेचच आपण मैदानामध्ये एंटर व्हा प्लीज. पुढील बॉल. ओहो, बिग हिट केलाय. विजय तर होऊ शकत नाही, पण विजयाचं अंतर नक्कीच या षटकाराने कमी होऊ शकतं आणि ठोकलाय षटकार. धावफलक पुढे सरकते 19 या आकड्यावर. 1 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. शेवटचा बॉल असेल. नेक्स्ट टीमला विनंती असेल आपण रेडी राहा प्लीज. शेवटचा बॉल असेल. चला स्पीडअप करा. शेवटचा बॉल. ऑन साइडला जबरदस्त फटका आणि नक्कीच याच अनुषंगाने पाहिलं गेलं तर जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर एक विजय संपादित केलाय. म्हणजेच पाहिलं गेलं तर जय हनुमान बांधिवली या संघाने. तर चला आपण लगेच आपले सर्वांना विनंती असेल शेक हँड केल्याशिवाय कोणीही मैदानाचा ताबा सोडायचा नाहीये. अत्यंत शिस्तप्रिय स्पर्धा पाहतोय आणि मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये नक्की शेक हँड हे कंपल्सरी असेल. शेक हँड करा आणि तरच मैदानाचा ताबा सोडा प्लीज. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. ज्याने बॅटिंग करत असताना 7 बॉल आणि 14 धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना ज्यांनी एक विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तो वैभव ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.